नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. सध्या एकच हाकाटी चालू आहे की मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था फार बिघडवून टाकलेली आहे. काही जण तर म्हणतात ती अगदी उतरणीला लागलेली आहे. बिकट आर्थिक संकट समोर येत आहे आणि त्याच्यासाठी सरकारकडे उपाययोजना करण्याची पॉलिटिकल विल पॉवर नाही. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप आपल्याला ऐकायला मिळतात. अनेक अफवांचं सुद्धा पीक आलेलं आहे. त्यातलीच एक अफवा जी होती ती आरबीआयने सोनं विकलं म्हणून. आणि 2 दिवस जवळ-जवळ ही बातमी फिरत होती. त्याच्यानंतर आता आरबीआयने क्लॅरिफिकेशन केलेलं आहे. तेव्हा हा सगळा मामला काय आहे नेमका? अ, आरबीआयचा मामला काय? सोनं खरोखरच विकलं होतं का भारताने? आणि अर्थव्यवस्था बिकट खरोखर आहे का? संकटात आहे का? ह्याच्याबद्दल बोलण्यासाठी म्हणून आज आपल्यासोबत डॉक्टर गौरी पिंपळे आलेले आहेत. गौरीताई तुमचं स्वागत करते. अ, आणि हा व्हिडिओ नेहमीप्रमाणे एशा पृथ्वी आणि गौरीनॉमिक्स या गौरीताईंच्या चॅनेलवरती सुद्धा प्रकाशित होणार आहे. दोन्ही ठिकाणी शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर विषयाला सुरुवात करतो. गौरीताई, तुमचं म्हणणं काय आहे? आरबीआयनी त्या सगळ्या संशयावरती मला वाटतं झगझगीत प्रकाश टाकलेला दिसतोय आज. नमस्कार. अगदी आरबीआयने स्वतःच प्रेस रिलीज काढली आणि सांगितलं जितकं सोनं होतं 880 टन तेवढंच सोनं आत्ताही आहे. मार्केट फ्लक्च्युएशन प्रमाणे रेटमध्ये काही व्हॅल्युएशन मध्ये फरक झाला असेल तो, पण आरबीआय कडे जेवढं सोनं होतं जितकं टन होतं 880 टन तितकं सोनं आहे. गेल्या वर्षीपेक्षा जास्त सोनं आहे, त्यात आरबीआयने खरेदी केलेलं आहे. याची सुरुवात कुठे झाली तर ब्लूमबर्गने रिपोर्ट दिला. ब्लूमबर्ग ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची अर्थ अर्थविषयक या क्षेत्रातली फार मोठी कंपनी मानली जाते फायनान्स मधली, आणि त्यामुळे त्यांच्या रिपोर्टला वेटेज जास्त आहे. आणि ब्लूमबर्गने रिपोर्ट दिला की आरबीआयने $12 बिलियन सोनं विकलं. मे लाईकली सोल्ड असं काहीतरी ते होतं. मे लाईकली आणि मे लाईकली म्हणून त्यांनी जो रिपोर्ट दिला त्याच्यावरून बाकीच्यांनी अनालिसिस सुरू केले की भारताला युएस ट्रेजरी बॉन्ड्स विकायला दिले नाहीत म्हणून भारताने सोनं विकलं. आणि किती मोठे मोठे अनालिसिस त्याच्यावरती लिहिले. म्हणजे कोणालाही असं वाटलं नाही की त्याच्यामध्ये ते खरंच भारताने सोनं विकलंय की नाही याची खात्री करावी, असं कोणालाही वाटलं नाही अनालिसिस करताना. सगळेजण आपापला अनालिसिस देत राहिले का भारताने सोनं विकलं, मग अशी वेळ का आली, म्हणजे भारताची इकॉनॉमी किती वाईट परिस्थितीमध्ये, अमेरिका भारताला कशी दाबून ठेवते. आणि सगळ्याला आज आरबीआयची प्रेस रिलीज आली आणि सगळ्यांची तोंड बंद झाली, एक भारताने माहितीये का? सोनं विकलेलं नाही. एक मी असं वाचलं होतं, की भारताला खरं म्हणजे टी बॉन्ड्स विकायचे होते. म्हणजे आपले कर्जरोखे आहेत ना अमेरिकेचे, ते विका तुम्ही आणि डॉलर हा. कमी पडत होते तर ते करायचं होतं. सोनं कशाला विकलत? तर एकाने तर आणखी पुढचे म्हणजे हे तर अकलेचे थाळे झाले. त्याच्यावर आणि मल्ली ना ती, की अमेरिकेने भारताला ताकीद दिली, टी बॉन्ड्स विकता येणार नाहीत तुम्हाला. आणि त्यांनी आदेश दिला त्याच्यामुळे भारत सरकारने तो निमूटपणे पाळला म्हणजे अगदी शेपूट घालून पाळला. अशा अशा प्रकारची सुद्धा टीका मी वाचली. म्हणजे खरोखर अ, अर्थातच सामान्य माणूस गांगरून जातो, की नेमकं झालंय काय भारतामध्ये? असं आपल्याला सोनं विकावं लागलंय, आपल्याला टी बॉन्ड्स विकता येत नाहीत आपले. इतकी पोझिशन आपली वीक झाली का, की अमेरिका आपल्याला असे ताकीद देते, आदेश देते आणि आपण पाळतोय म्हणून? आता ह्याच्यामध्ये गंमत सांगते, प्रत्येक जण आपल्याला स्वतःला मनाला येईल तसं विश्लेषण करतो. म्हणजे कोणाला अशी हे वाटलं नाही की आपण खात्री करून घ्यावी खरंच असं झालंय का, की आरबीआयचा रिपोर्ट आलाय का बघावं, असं कोणाला काही वाटलं नाही. कारण ओपन मार्केट ऑपरेशन जेव्हा आरबीआय करतात तेव्हा आरबीआय त्याचं नोटिफिकेशन काढतं की आम्ही इतके इतके डॉलर स्वॅप करणार आहोत, इतके डॉलर सेल केलेले आहेत, किती डॉलर सेल केले आहेत, फॉरेक्स रिझर्वची पोझिशन काय. आरबीआयचं सगळं असतं ना ते पब्लिक डोमेन मध्ये अवेलेबल असतं. असं काही आरबीआय गपचूप येऊन कुठेतरी सोनं विकत नाही. त्या ब्लूमबर्गला दिली कोणी ही बातमी, याचं मला आश्चर्य वाटतंय. आणि ते काय ग्लोबल मार्केट फोर्सेस एक नॅरेटिव्ह क्रिएट करतात त्यांच्या हिशोबामध्ये, आणि तो नॅरेटिव्ह चालवला जातो. आणि त्याच्यामध्ये होतं काय, ज्यांना मोदी सरकारला विरोध करायचा आहे किंवा ज्यांना मोदी सरकार आवडत नाहीये, भाजपचं सरकार आवडत नाहीये, ते लगेच सुरू होतात
अजिबात कुठलीही वाट न बघता त्यांना असं वाटतं ना, एक हातामध्ये काहीतरी नवीन अस्त्रशस्त्र मिळाल्यासारखं वाटतं. अरे बघा चालू झालं, भारताची इकॉनॉमी वाईट आहे, बघा भारत अमेरिकेसमोर झुकला. म्हणजे काय वाटेल ते. आणि हे अशा प्रकारे देशविरोधी कारवाया करणाऱ्यामध्ये ब्लूमबर्गला रिपोर्ट कोणी दिला, हा हा सगळ्यात मोठा प्रश्न. ग्लोबल मार्केट फोर्सेस नरेटिव्ह तयार करतात त्यांच्या हिशोबात. ब्लूमबर्ग तर अमेरिका अर्जंट आहे, प्रो अमेरिका आहे. पण भारत विरोधी बातम्या ब्लूमबर्ग मध्ये आजकाल फार जास्त येतात. त्या दिवशी 24 तासामध्ये, एका दिवशी 24 तासामध्ये 18 भारत विरोधी ऑनलाईन आर्टिकल्स आली. 18, 24 तासामध्ये 18. भारताच्या इकॉनॉमी बद्दल लिहितं कोण? आणि इतकं रेडी असते टीम बरोबर लिहिण्यासाठी. म्हणजे आपल्याकडे, मला तर आता आपल्या व्ह्युअर्सला सांगायचंय, कुठली इकॉनॉमी रिलेटेड बातमी आली ना, की जरा थांबून त्याचा प्रॉपर अनालिसिस येईपर्यंत वाट बघा. उतावळेपणाने जे काही आजकाल चाललेलं आहे प्रतिक्रिया देणं, ते फार भयावह आहे असं मला स्वतःला वाटतं. कारण मला एक तिथे मला जाणवलं, की जेव्हा बातमी आली माझ्यापर्यंतही पोहोचली, तेव्हा मी म्हटलं हे काय मे लाईकली वरती माझं ऑब्जेक्शन होतं. आरबीआय हॅज सोल्ड म्हटलं असतं तर गोष्ट वेगळी होती. मे लाईकली म्हटल्यानंतर मी थांबले. आज जेव्हा बातमी आली तेव्हा म्हटलं हो, माझा अंदाज खरा ठरला. मला असं वाटलं की ही फेक न्यूज आहे आणि अगदी तसंच झालं, ती फेक न्यूज ठरली. कारण आता सेंट्रल बँकांचे आता गेल्या 5 वर्षाचे ट्रेंड बघितले तर सगळ्या सेंट्रल बँकांनी सोनं खरेदी केलंय, युएस ट्रेजरी बॉन्ड डम केलेत. आणि आजचाच रिपोर्ट आहे IMFच्याच वेबसाईट वरती की पूर्ण ह्याच्यामध्ये रिझर्व्ह असेट्स मध्ये सोनं हे 27% गेलंय आणि युएस ट्रेजरी बॉन्ड इतक्या वर्षात रिझर्व्ह असेट मध्ये कमी झाल्यात, 22% गेले. म्हणजे सगळेच देश युएस ट्रेजरी बॉन्ड डम करतायत, सेल ऑफ करतायत, हे नक्की. सगळ्यांनी सोनं वाढवलेलं आहे नक्की. आणि असं असताना भारताची सेंट्रल बँक आरबीआय कशाला सोनं विकेल? इतकं साधं सोपं गणित आहे. पण कसं झालंय, सगळ्याच जण उतावळ्या एवढ्या गुडघ्याला बाशिंद झालेले आहेत. बरोबर धावत येतात आणि अनालिसिस सुरू करतात. मला खरंच आश्चर्य वाटतं या सगळ्या गोष्टी. मग अजून एक उदाहरण देते मी, म्हणजे हे अफवा पिकवणं, त्याचं जे सत्र चालू आहे, एक वंदे भारत, ही जी ट्रेन चालते त्याच्यामध्ये कसं टुकार जेवण दिलं जातं, ह्याच्यावरती एक्झॅक्ट सेम, म्हणजे वर्डिंग पण तुम्हाला तसंच्या तसं दिसेल, की मी इथून फक्त स्टेशनचं नाव बदलायचं, मी बंगलोरहून चढलो म्हणायचं, कोण म्हणेल मी कानपूरहून चढलो म्हणायचं, आणि बाकी सगळं तेच, फोटो सुद्धा थोडाफार तसाच सगळा त्या ह्याचा. आणि आपण कसे फसवले गेलो त्याच्यामध्ये. एकाच दिवशी 4 का 5 तशाच्या तशा बातम्या, वंदे भारत कशी बेकार आहे ते सांगणाऱ्या. म्हणजे पैसे दिलेत तुम्हाला, तुम्ही 10 हँडल खोटी तयार केली आहेत, हे सुद्धा सगळं दिसतंय आता. प्रत्यक्षामध्ये जर का कोणी व्हेरिफिकेशन केलं ना, की मी असं करत होते, तर त्या नावाचं निदान तिकीट तरी होतं का त्या ट्रेनचं? ह्याचाही आता शोध करायला लागणार आहे. म्हणजे टू व्हॉट एक्सटेंट अफवा पिकवायच्या. आणि ह्या एवढ्याच नाहीयेत. 2 अजून गोष्टी आपण बघितल्या. एक म्हणजे NEETच्या जे परीक्षा झाली त्याच्यामध्ये जो घोळ घातला गेला. आणि दुसरा म्हणजे CBSEची, त्यांना तर डिनायल ऑफ सर्व्हिसेस, डिडोस अटॅक झाला त्यांच्या वेबसाईटवरती. हे सगळं काय प्रकरण आहे? कुठून तरी मोदींना घेरण्याचा प्रकार आहे. कुठून तरी ते जेन झी म्हणतात ना, तरुणाई सगळी ही चवताळून उठली पाहिजे, रस्त्यावर आली पाहिजे, अशी कोणीतरी सुखस्वप्न करताय. आणि त्याच्यामधून हे सगळे प्रयत्न होताना दिसतायत. हे सोन्याची आवई म्हणायची, अफवा सुद्धा नाही म्हणायची, ही आवई उठवलेली होती. आणि ब्लूमबर्ग सारख्या संस्थेने त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा, ही अत्यंत शोचनीय, म्हणजे एक्सपेक्टेड आहे म्हणा. आणखी एक नाही का, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल पण असंच सांगितलं जातं. तर त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? म्हणजे आता कशी अगदी आपण म्हणजे कचाट्यात सापडलेले आहोत, अशा ह्याच्यामधली सगळी वर्णनं ऐकून मला पण कधीतरी रुपया आश्चर्य वाटतं. सतत घसरत होता. रुपयाने 96 रुपये $1 हे क्रॉस केल्यानंतर
मला वाटते एकच टीव्ही चॅनल रोज संध्याकाळी तो विषय घेऊन बसत होता. हा. तुम्हाला माहितीये येस येस कोणता टीव्ही चॅनल बसत होता? येस. बाकी सगळ्यांकडे विषय वेगळा होता, पण एकच टीव्ही चॅनल रुपया घसरला याच्यावरती इंग्लिश न्यूज चॅनल रोज त्याचाच व्हिडिओ करत होता की नॅरेटिव्ह सेट करायला भारताची इकॉनॉमी फार संकटामध्ये सापडलेली आहे. पण तुम्हाला सांगते, आता गेल्या शुक्रवारी 29 मे 2026 ला भारतीय रुपया हा एशियन करन्सीज मधला टॉप परफॉर्मिंग करन्सी झालेला आहे. एका दिवसात गेन केलेला आहे भारतीय रुपयाने मार्केट फोर्सेसने जर 96 रुपयाच्या वर गेला आणि तुम्ही रोजच्या रोज भारतीय इकॉनॉमी कशी संकटात आहे म्हणून, भारतीय अर्थव्यवस्था संकटात आहे म्हणून व्हिडिओ करत असाल, तर मग तुम्ही रुपया जेव्हा बेस्ट परफॉर्मिंग करन्सी झाला त्या दिवशी पण करायला हवा होता. त्या दिवशी तुम्ही गायब. त्या दिवशी तुम्ही वेगळे विषय घेतले. त्या दिवशी का नाही विषय घेतला की कोणतं सुरजित भल्ला काय ते येऊन सगळेजण मिळून जे काही बडबड करत होते त्या दिवशी का नाही आले? सगळे गायब, बिळात गायब. म्हणजे तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा नॅरेटिव्ह सेट करणं. काय म्हणे एफडीआय कमी आला. आपल्याकडे 2025-26 आर्थिक वर्षामध्ये एफडीआय हायएस्ट $94 बिलियन आलेला आहे. आणि आत्ता नवीन आर्थिक वर्षात एप्रिलमध्ये $7.7 बिलियन इतका आलेला आहे. तो गेल्या वर्षीपेक्षा $1 बिलियन ने जास्त आहे. मेचे आकडे यायचे, मी आत्ता सांगतो. तुम्ही कसं ठरवता? एफडीआय नेट एफडीआय आउटफ्लो झालाय. आउटफ्लो, व्हॉट इज आउटफ्लो? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असते, त्याच्यामध्ये प्रोडक्शन प्रोसेस ट्रान्सफर असते, त्याच्यामध्ये मॅनेजमेंट मध्ये शेअर असतात, ते असे एका रात्रीत उडून जात नाहीत आणि जाऊही शकत नाहीत. तर तुम्ही आउटफ्लो म्हणताय. आउटफ्लो म्हणजे त्यांना म्हणायचं होतं भारतीय बिझनेसमॅननी दुसऱ्या देशात जाऊन इन्व्हेस्ट केलं. करू शकतात ना, इट्स प्राऊड मुवमेंट. कारण ते जेव्हा दुसऱ्या देशात इन्व्हेस्ट करतायत तिथे पैसे कमावतील आणि ते दुसऱ्या देशातल्या करन्सीमध्ये आणतील ना, अमेरिकन डॉलर्स मध्ये आणतील. आपल्याला डॉलर्स नको आहेत का? चांगली गोष्ट आहे, आपल्या देशातले बिझनेसमॅन बाहेर जात आहेत तर हरकत काय. पण ते तसं न दाखवता काहीतरी वेगळं चित्र उभं केलं गेलं. आय वॉज शॉक ऍट दॅट डे. आणि तो सगळ्यांना, मोदी विरोधकांना फार आवडलेला व्हिडिओ तो सगळ्यांनी भरपूर शेअर केला. आणि काय ज्याच्यामध्ये काही म्हणायचं? तथ्य नाही. सगळ्यात हो महत्वाचं म्हणजे हा असंच म्हणजे हो महाराष्ट्राच्या बाबतीत पण तुला आठवत असेल देवेंद्र फडणवीस आणि ते सगळे जे आकडे दिले जायचे की इतकी गुंतवणूक महाराष्ट्रात येते आहे. आता नॉर्मली काय असतं, एमओयू झाला की तेवढी कोट केले जातं अमाऊंट की हा ही गुंतवणूक महाराष्ट्रात येते आहे. मग त्याच्यावरती ऑब्जेक्शन म्हणून काय सांगायचं की नाही नाही हे तर काय नुसतेच एमओयू झाले, पण प्रत्यक्षात पैसे किती आले? अरे बाबांनो, मोठे मोठे प्रोजेक्ट्स असतात, ते काय एमओयू झालं म्हणजे ताबडतोबीने ते आणून पैसा टाकत नाहीत काही. इट इज फेज वाईज, फेज 1, फेज 2, फेज 3, त्यानुसार पैसा हळूहळू येत असतो. म्हणजे तेव्हा पण फडणवीसांना खोटं ठरवण्यामध्ये हे पुढे होते आणि हो, पण आता कशा रिसेंटली जणू काही फडणवीस थापा मारतायत असं एक चित्र त्यावेळेला उभं करण्याचा प्रयत्न झालेला होता. आणि तीच गोष्ट कदाचित भारतासाठी होत असेल. मला एक गोष्ट कळत नाही की जर का इंडिया इज अ हेल होल असं ते ट्रम्प म्हणतात आणि इट इज अ डेड इकॉनॉमी म्हणतात, तर तुम्ही मरायला येताय कशाला इथे ते ट्रेड डील करायला आणि $500 बिलियन व्यापार आमच्याशी करा म्हणून अटी कशाला घालताय? आम्ही जर का हेल होल आहोत आणि आमची डेड इकॉनॉमी आहे, तर तुम्हाला 500 बिलियनचा व्यापार कुठून मिळणार आहे? तो तर मिळणार नाहीये तुम्हाला. मग तो मिळणार नसेल तर इथे आशा कशाला लावताय? अख्खा युरोप कशासाठी येतोय भारताकडे? ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि आता कॅनडा, युकेनी ट्रेड डील केलं. हे सगळे कशासाठी ट्रेड डील करतायत भारताशी? म्हणजे तुम्ही जी काही टीका करताय ती टीका आणि हे चित्र ह्याच्यात काहीतरी वास्तव, कुठेतरी पाय तर जमिनीवर असले पाहिजेत. नाहीतर जसं ममता जिंकणार आम्ही ऐकत होतो गेले 3 महिने झाले आणि नंतर ममता भुईसपाट झाल्या. आता दाखवतात टीव्हीवरती ममता हरण्याची 5 ठळक कारणं. अरे ती 5 ठळक कारणं तुम्हाला 4 मेच्या आधी का नव्हती सुचलेली? एकही कारण कसं नव्हतं दाखवलं टीव्हीनी तुमच्या? तीच अवस्था ही अर्थव्यवस्थेची झालेली आहे आता. आणि कोणी उठतो आपला आणि अर्थव्यवस्थेवरती आग पाखड करायला सुरुवात झालेली आहे.
परत स्वतःला मोठे मोठे अर्थतज्ञ समजणारे लोक सुद्धा त्याच्यामध्ये उड्या मारून घेत आहेत. बुडकी घ्यायची आणि सांगायचं की बघा मोदी चुकले. मोदींकडे कोणी बुद्धिमान माणूसच नाही अर्थ खात्यामध्ये आणि सगळं कसं खड्ड्यात चाललेलं आहे. चांगली गोष्ट आहे. तुम्हाला खड्ड्यात जातो वाटत असेल तर ह्याचा अर्थच असा की ग्राफ वरती जाणार आहे बहुतेक, नाही का? मोठी जाणार. अगदी अगदी. नाही, आणि आता रिसेंटली अर्णव गोस्वामींनी देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली. त्याच्यामध्ये देवेंद्रजी म्हणाले की महाराष्ट्रामध्ये जे एमओयू झाले त्यातले 85% इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आली. म्हणजे त्यांनी आकडेवारी देऊन सांगितलं त्या दिवशी की खरंच ते एमओयू मध्ये होते. आणि मी एकदा ना मागे एकदा जयशंकरांचं एक भाषण लाईव्ह म्हणजे गेले होते त्या कार्यक्रमाला. तेव्हा बोलता बोलता जयशंकर म्हणाले ते तुम्हाला काय वाटतं एक इन्व्हेस्टमेंट प्रपोजल आलं ते काय एकाच राज्यामध्ये येत नाही, ते एका वेळेला 4 ते 5 राज्यांबरोबर बोलणी करत असतात आणि मग त्यांना सगळ्यात जास्त जिथे बेस्ट अल्टरनेटिव्ह मिळेल त्या राज्यामध्ये ते इन्व्हेस्टमेंट करतात. मग जे राज्य देईल तिकडे ते ते इन्व्हेस्टमेंट करणार. त्याच्यामुळे ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की त्यांनी महाराष्ट्राला म्हटलं उद्या दुसरा कुठला एक राज्याला त्यांनी जास्त इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तर ते त्या राज्यामध्ये जातील. पण ते भारतातच राहणार आहे हे तर नक्की आहे. भारतासाठी हे महत्वाचं आहे. आणि मला आश्चर्य वाटतं हे कुठल्याच गोष्टी काहीही लक्षात नाही घेत आणि मग चालू होतात आणि मग काहीही बोलायला सुरुवात करतात. म्हणजे माझ्या तर डोक्याच्या बाहेर जातं हे सगळं. नाही, एका बाजूला हे असं चित्र उभं करण्याचा प्रयत्न आहे आणि हा टोटली राजकीय प्रकार आहे असं मला वाटतं. कुठून आहे म्हणजे मला आता वाटायला लागलं की यदा कदाचित अ, बंगालमध्ये जर का भाजप हरली असती तर या सगळ्या विरोधाला काय धार चढली असती, कल्पनेने सुद्धा थरकाप होतो माझ्या मनाचा. म्हणजे एक प्रकारे पश्चिम बंगालच्या जनतेने स्वतःची तर सोडवणूक करून घेतलेलीच आहे, परंतु संपूर्ण भारतासाठी सुद्धा खूप मोठा दिलासा दिलेला आहे, की हे जे सगळे हल्ले येतायत ना, त्याच्याकडे आपण आज शांत मनाने बघू शकतोय थोडं तरी. कारण काय तर आपल्याला माहिती आहे, की लोक तुमच्यापासून लांब गेलेले नाहीयेत. आणि जोपर्यंत जनशक्ती ही मोदींच्या मागे उभी आहे, तोपर्यंत या असल्या हल्ल्यांना कोणी दाद देणार नाही. भारत हा देश खूप मोठा आहे आणि त्याचा नेपाळ करायची वगैरे जी स्वप्न आहेत, ती सगळी धुळीला सरळ-सरळ मिळणार आहेत. अर्थातच ते लोक प्रयत्न करायचे सोडणार नाहीत. कुठून ना कुठून तरी त्यांना डेड इकॉनॉमी मधून सुद्धा ते म्हणतात ना, की टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार जर का तर ॲडमिट करा ना, की आम्ही टाळूवरचं लोणी खायला येतोय म्हणून. नाही का? अगदी अगदी. मग मध्ये काहीतरी आपल्या तिथून सांगायचं आय एम ए ग्रेट ॲडमायरर आणि इंडिया विल गेट व्हॉटेव्हर इट वॉन्ट्स. आणि इंडिया विल गेट व्हॉटेव्हर इट वॉन्ट्स. दुसऱ्या दिवशी ताबडतोबीने स्टेटमेंट काय? तर रशियाकडून तेल घ्यायचं की नाही त्याचे आम्ही आता सगळ्यांना दिलेलं लायसन्स आहे ते आम्ही आता विथड्रॉ करू. लायसन्स म्हणजे यांनी परवानगी दिली म्हणून लोक रशियाकडून तेल घेतायत असा यांचा समज आहे. ते करायचं तर मग होर्मुझ उघडा. लोक कुठे म्हणतायत आम्हाला रशियाकडूनच घ्यायचंय. आम्हाला मध्यपूर्वेचं पण तेल चालेल. आम्ही मध्यपूर्वेतूनच घेत होतो. नाकं तुम्ही मुरडताय. नसलेलं नाक मुरडतायत थोडक्यात. आधी आपण स्वतः संकट उभं करायचं आणि नंतर लोकांना धमक्या देत सुटायचं. ही गोष्ट काही खरी नाहीये. मला वाटतं ते भल्लांचं सुद्धा मी ऐकलं. मला तर त्यातला कुठलाही मुद्दा कन्व्हिन्सिंग वाटला नाही, खरं सांगायचं झालं तर. खरं आहे ते. आणि म्हणजे भल्ला पण आश्चर्य वाटलं मला, भल्ला पण वावत गेले या सगळ्या गोष्टींमध्ये. नाही ते आहेतच. म्हणजे काही ना काही लोक म्हणजे त्यांचे हेतू काय आहेत माहिती नाही आपल्याला. म्हणजे भल्ला एक व्यक्तिशः म्हणून नाही, पण इन जनरल हे जे अटॅक्स आणि ब्लूमबर्ग असेल, बीबीसी असेल, रॉयटर्स असेल, हा जर का उगम असेल ना, तर लोकांनी समजून चालावं, की ते त्याला आपण म्हणतो ना अकाउंटिंगच्या भाषेमध्ये सस्पेन्स अकाउंटला टाकून देतील ही बातमी. तिच्याबाबत खरं तर संदिग्ध आहे आणि तिच्याबाबत काहीही अ- गॅरंटी नाही असं मला असं वाटतं. ब्लूमबर्गचे सगळे रिपोर्ट नाकारायचे म्हटलं ना तर माझ्यासारख्या अनालिसिस करणाऱ्यांचे प्रॉब्लेम होतील. हा नाही म्हणजे
असे जे हेतुपूर्वक काहीतरी केलेलं आहे, असं इट इज लर्न्ड, सोर्सेस हॅव टोल्ड, ही जी भाषा असते ना त्याच्यात आपल्याला समजतं. कारण ज्याला रोकटोक माहिती आहे सोनं विकलं, त्याने सांगितलं असतं की अमुक दिवशी इतकं सोनं विकलं गेलं, रेसिपियंट वॉज धिस, फिजिकल सोनं कधी शिफ्ट होणार आहे, ते शिपिंग होणार आहे, ते हे डिटेल पण देईल ना मनुष्य. ते जर का तो देत नसेल तर मग त्याच्यावरती संशय घ्यायला पाहिजे, जो कोणी असेल अगदी रिपोर्टिंग करणारा, असं मला वाटतं. बरोबर नाही का? खरंय. ठीक आहे. आणखी तुम्हाला काही मुद्दे म्हणजे अर्थव्यवस्थेबद्दल खास करून? नाही आता भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल असं नाही, पण एक आत्ताची 3 ते 6 जून होऊ घातलेली जी इव्हेंट आहे रशियामध्ये, सेंट पीटर्सबर्ग हा. इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरम, खूप इंटरेस्टिंग चालू आहे. एका बाजूला म्हणायचं आम्ही रशियावर सँक्शन टाकतो आणि एका बाजूला युएस डेलिगेट्स, म्हणजे कित्येक वर्षानंतर युएस डेलिगेट्स मॉस्कोमध्ये पोहोचले, सॉरी सेंट पीटर्सबर्गला पोहोचलेले आहेत आणि त्या इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरमला जर्मनीचे डेलिगेट्स पोहोचलेले आहेत. जर्मनीने सँक्शन टाकलेली आहेत ना. म्हणायचं आम्ही सँक्शन टाकतो, मग बिझनेस करायला कशाला तुम्ही तिकडे गेलाय? तुम्हाला काय एनर्जी पाहिजे त्यांच्याकडची आणि इकडे भारताला धमकी द्यायची? त्याच्यामधून उघडे होतील यांचे चेहरे, एक एक रिपोर्ट येतील. त्यावेळेस करूच आपण वेगळा व्हिडिओ. हा. आणि ह्या जर्मनीच म्हणतोय ना की आम्ही 90 बिलियन द्यायला तयार आहोत युक्रेनला, युक्रेननी युद्ध चालू ठेव रशिया सोबत. अगदी अगदी ठीक आहे. दुतोंडी रे. हा, अत्यंत दुतोंडी आहेत. म्हणजे एकच मेसेज द्यायचा आहे की अशा बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही तोपर्यंत ही बातमी बाजूला. तुम्हाला कधी कुठची अशी बातमी मिळाली तर आम्हाला ईमेल वरून म्हणा किंवा रिमार्क्स मधून जे खाली कॉमेंट्स मधून कळवा आणि ती पिकअप करून आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ करू आणि त्याचं स्पष्टीकरण जरूर देऊ. पण या गोष्टींवर विश्वास, कारण ज्या पद्धतीने मी म्हटलं तसं हा राजकीय खेळी चाललेली आहे. एनईटी असेल, सीबीएसई असेल, हे मी वंदे मातरम ट्रेन बद्दलचे रिपोर्ट असतील किंवा आताची ही सोनं विकलं सोनं विकलं, या अशा कंड्या पिकवण्याची जी कामं चाललेली आहेत त्याचा हेतू स्पष्ट आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून अशी बातमी मिळाली की आमच्याकडे पाठवून द्या तुम्ही आणि आम्ही त्याचा व्यवस्थित समाचार घेत जाऊ. मला वाटतं आपण शेवटाकडे यायला हरकत नाही का आता? हो हो अगदी अगदी. ओके. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि दोन्ही चॅनेल्सना सबस्क्राईब करा. जिथे कुठे तुम्ही बघत असाल तिथे आमच्याशी सहकार्य जरूर करा. हीच खास विनंती. आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला वाटतं जवळजवळ 2 ते 3 आठवड्यांनंतर मी आणि गौरीताई एकत्र बसू शकलो. हो अगदी मध्यंतरीच्या अगदी. काळामध्ये काही ना काही वैयक्तिक कारणांमुळे आणि त्याही बिझी होत्या, त्यामुळे वेळ काढणं एकत्र जमत नव्हतं. पण आजपासून परत शुभारंभ झालाय असं समजून आणि हा आता कंटिन्यू करणार आहोत आपण. तेव्हा तुमचं सहकार्य अपेक्षा ठेवते. गौरीताई, तुमचे आभार. तुम्ही आलात आणि त्याच्याबद्दल सर्व माहिती दिलीत आम्हाला. धन्यवाद. धन्यवाद.